इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी मांडली आपली भूमिका। नगरसेवक म्हणून जर तुम्ही निवडून आलात तर तुम्ही पहिल्या वर्षात पहिली प्राथमिक 5 कामे कोणती करणार नागरिकांसाठी? नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 8 मधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने इच्छुक उमेदवारी अर्ज भरलेला आहे। माननीय माजी मंत्री प्रकाशअण्णा आवाडे साहेब, कार्यकर्ते सम्राट आमदार डॉक्टर राहुल आवाडे साहेब आणि माजी आमदार हरवंदर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी पहिल्या वर्षामध्ये माझ्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न आणि स्वच्छतेचा प्रश्न ते निकालात काढण्याचा प्रयत्न करणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या भागामध्ये पूर परिस्थिती कायम असते, अशा आपत्तीवेळी मी सक्षम यंत्रणा शासनाच्या मदतीने उभी करणार आहे। तसेच सध्याच्या घडीला महिलांना रोजगार मिळत नाही, त्या महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासनाच्या विविध योजना मी भागामध्ये राबवण्याचा प्रयत्न करणार आहे। चौथी गोष्ट म्हणजे तरुणांना कला कौशल्याचे ज्ञान देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणार आहे। आणि पाचवी गोष्ट म्हणजे त्यांना तरुणांना किंवा एखादा उद्योग करायचा असेल तर त्यांना कर्ज पुरवठा करून देण्याचा मी शासनाच्या वतीनं त्यांना मदत करणार आहे। आणि माझ्या भागामध्ये मी विविध प्रकारचे सेंटर उभे करून मी लोकांना एक मदतीचा हात त्यांना देणार आहे। नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर तुम्ही दर महिन्याला नागरिकांशी संवाद साधण्यासाठी जनता दरबार असे घेणार का? मी आतापर्यंत अखंडपणे 35 वर्षे हेच करत आलेलं आहे। यापुढेही मला लोकांनी संधी दिली तर माझा भाग गाव हे शेतकरी वर्गाचा आहे, सर्वसामान्य लोक राहतात आणि त्या लोकांसाठी काहीतरी करणं हे मला खूप दिवसापासून वाटत होतं। पण समाजकारणाला राजकारणाची जोड असल्याशिवाय पुढे जाता येत नाही। मला संधी मिळते त्याचं मी गावभागातील लोकांसाठी एक संवाद केंद्र कायमस्वरूपी मी काढण्याचा एक प्रयत्न करीन आणि त्यामध्ये येऊन लोक वेगवेगळ्या प्रकारचे जिथे खेळ असतील, संगीत असेल किंवा त्यांना एक मनसोक्त आनंद व्यक्त करण्यासाठी एखादी कार्यशाळा असेल तर मी माझ्या भागामध्ये मी करू इच्छिते। या भागातील जनतेनं मला खूप काही दिलेलं आहे। मी एका ग्रामीण भागातून इथं गेली 35 वर्षापाठीमागे राहायला आले आणि गावभागांना माझ्या कुटुंबाला आणि मला खूप काही दिलेलं आहे। गावभागातल्या लोकांचं काहीतरी ऋण म्हणून त्यांचं मी सेवा करण्याची संधी दिली तर मी त्याचं नक्कीच सोनं करेन आणि गावभागातल्या लोकांचे मी मनापासून आभार मानते का एखाद्या आपल्या मुलीप्रमाणे त्यांनी जपलं आणि मला त्यांनी या राजकीय प्रवाहामध्ये, सामाजिक प्रवाहामध्ये सर्व लोकांनी मला साथ दिली। त्याबद्दल मी गावभागाच्या सर्व लोकांचं तेव्हा आभार व्यक्त करते। धन्यवाद।